नमस्कार शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये या शेतकऱ्याने दीक्षित G4 सनस्टार सीडची या वर्षी उन्हाळ्यामध्ये लागवड केल्यानंतर याची व्हायरस सहनशीलता कशी राहिली, याचा तोडा कसा आला, त्याचबरोबर याला रेट कसा भेटला याच्याबद्दलचे अनुभव सांगितलेले आहे. आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत, कळवण तालुक्यामध्ये. इथं एका शेतकऱ्यांनी दीक्षित व्हरायटी लावली आहे सनस्टार सीडची. ती तुम्हाला ह्या व्हरायटीचं काय असं दिसलं सांगा थोडं. ही व्हरायटी एकदम फ्रेश माल हा. आहे, एक्सपोर्टला पण चालतो हा. आणि लागवड पण चांगली. जवळपास जे आपण गौरी व्हरायटी आहे, गौरी व्हरायटीच्या कंपॅरिझनला हे जवळपास सेम हो. रेटमध्ये जाते. सेम रेटमध्ये झाली आहे. तुम्हाला रेटमध्ये काही डिफरन्स वगैरे नाही आला? नाही काही. काहीच व्हरायटीमध्ये प्रॉब्लेम नाही आला. व्हायरस आणि ते खूपच कमी आहे. अच्छा, जानेवारी महिन्यात लावली होती तर आता किती तोडे झाले याचे? याचे 3 तोडे झाले 4,000 रुपये 4,000 रुपयामध्ये. म्हणजे पहिला किती? 5-5.5 क्विंटल. 5-5.5 क्विंटल. हा. दुसरा 12 क्विंटल. दुसरा 12 क्विंटल. तिसरा 17. अच्छा, आणि आता इथून 15 क्विंटल निघालाय. म्हणजे 25च्या प्लस जायला 25च्या प्लस जायलाच पाहिजे. म्हणजे 4,000 काडी म्हणजे अर्धा एकर समजू शकतो हो, आपण. अर्धा